सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो ज्यांचं कुणाचं लग्न जमत नाही त्यांच्यासाठी हा खास उपाय आहे। आपल्याला योग्य जोडीदार हवा असेल तर हा उपाय नक्कीच करा। हा उपाय कुठे करायचा आहे तर आपल्याला 11 गणपतींचं दर्शन करायचं आहे आणि तिथेच हा उपाय करायचा आहे। हा एकच दिवसात तुम्हाला उपाय करायचा आहे। सुरुवात आपल्या घरच्या गणपतीपासून करायची आहे। असे 11 गणपती तुम्हाला दर्शन करायचे आहेत। आता योग्य जोडीदार मिळण्यासाठी हा उपाय आहे, परंतु ह्या उपायासाठी काय लागणार आहे तर ह्या उपायासाठी आपल्याला अक्षता लागणार आहेत, ज्या आपण आपल्याकडे कोणाचं लग्न असेल तर त्यावेळेला ह्या अक्षता आपण तयार करतो, तशाच ह्या अक्षता तयार करायच्या आहेत। ह्या अक्षता तयार केल्याच्या नंतर आपल्या घरात जर का गणपती बाप्पा आले असतील तर ठीक आहे, नसतील आले तर आपल्या घरात जी कुठली 12ही महिने आपण गणपती बाप्पांची पूजा करतो त्या मूर्ती समोर सुद्धा तुम्ही उपाय करू शकता। काय करायचं आहे, ह्या अक्षता घ्यायच्या हातात, उजव्या हातात अक्षता घ्यायच्या, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि ह्या अक्षता गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायच्या। अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे की तुम्हाला योग्य जोडीदार हवा। बघा, बऱ्याच लोकांना लग्न करायची इच्छा नसते परंतु योग्य जोडीदार मिळत नसतो, किंवा कोणाचं लग्न तुटलेलं असतं तर कोणाचं काय अशा सगळ्यांनीच हा उपाय करायचा आहे। हा उपाय करत असताना गाजावाजा लोकांना करू नका, हा उपाय गुपित करा। कुठलेही उपाय करत असताना लोकांना गाजावाजा न करता गुपित उपाय करायचा। आपल्याबरोबर हा उपाय सक्सेस झाल्याच्या नंतर आपण इतरांना कुणालाही सांगू शकता। आता हा उपाय करत असताना तुम्हाला ह्या थोड्या अक्षता प्रत्येक गणपती बाप्पाच्या डोक्यावर अर्पण करायच्या आहेत आणि म्हणायचं आहे की जसं तुमच्या डोक्यावर मी अक्षता अर्पण केलेले आहेत तशाच पुढच्या वर्षापर्यंत माझ्या सुद्धा डोक्यावर अशात अक्षता पडल्या पाहिजेत। अशा प्रकारची तुम्ही तुमच्या मनाची प्रार्थना करू शकता। हा योग्य जोडीदार मिळण्यासाठी उपाय आहे, तर हा उपाय प्रत्येकाने नक्की करा आणि आपल्याला योग्य तेवढा तसा जोडीदार मिळवा। वर्षातून एकच संधी येते, कारण गणपती बाप्पा हे वर्षातून एकदाच येतात, त्यामुळे हा उपाय नक्की करा। तर हा 11 गणपती म्हणजे बघा, जे मंडळाचे गणपती असतात तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तर योग्यच, कारण घरोघरी जाऊन तुम्ही उपाय केला तर तुम्हाला एक ना अनेक प्रश्न विचारले जातील, त्यामुळे तुम्ही मंडळाच्या गणपती जवळ जाऊन उपाय करा। हा पहिल्या दिवशी सुरुवात केली तर त्याच दिवशी हा उपाय पूर्ण झाला पाहिजे। 11 गणपतींच्या डोक्यावर तुम्हाला असेच अक्षता अर्पण करायचे आहेत। एका वेळेला एक गणपती, असे 11 गणपती एकामागे एक तुम्ही उपाय करू शकता। तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।